हाती तलवार छाटला मुघली अहंकार, जिजाऊ तुमच्या नावाचा दाही दिशा जय जयकार, दाही दिशा जय जयकार. आज शेकडो वर्षानंतरही माँसाहेब जिजाऊंचे नाव आपल्यामध्ये येते. महाराष्ट्राच्या मातीत असं कोणीही नाही की ज्यांना जिजाऊंविषयी माहीत नसेल. एवढेच काय तर या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात मातीच्या कणाकणावर व महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर जे नाव कोरलेले आहे ते नाव म्हणजे राजमाता जिजाऊ. पृथ्वीवरील आदिशक्तीचे रूप म्हणजे जिजाऊ, अन्यायाला चिरडणारी वाघीण म्हणजे जिजाऊ, महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंचे कार्य एवढे अफाट आहे की यांच्याविषयी कितीही सांगितले तरी कमीच आहे. अशा आदर्श माता व पराक्रमाची गाथा म्हणजेच माँसाहेब जिजाऊ यांची आज जयंती. यांच्या कार्यास प्रथम माझा मानाचा मुजरा. 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयात जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. खेळण्याच्या वयात हाती तलवार घेऊन त्यांनी युद्ध कौशल्य पारंगत केले होते. जाधव व भोसले या दोन्ही घराण्याचे पराक्रमाचे पारंपरिक जिजाऊंकडे होते. तो काळ असा होता की सर्वत्र मुघलांचा अत्याचार होता. स्त्रिया सुरक्षित नव्हत्या. रयत जुलूम अन्यायाने त्रस्त झाली होती. या सर्व परिस्थितीची चीड जिजाऊंच्या मनात होती. या अत्याचारातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या लोकांना राज्य असायला हवे असे त्यांना वाटत होते. हिंदवी स्वराज्याचे एक तेजस्वी स्वप्न त्या माऊलीने पाहिले होते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी शुभांचा जन्म झाला. शुभांना बालपणापासून पराक्रमाच्या शौर्याच्या कथा सांगून जिजाऊंनी घडवले. आपल्या रयतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्याचे काम तुम्हीच करू शकता असा आत्मविश्वास शिवरायांमध्ये जिजाऊंनी निर्माण केला. स्वराज्याच्या स्थापनेचे बीज शिवरायांच्या मनात त्यांनी पेरले. एक माता जितकी प्रेमळ असते तितकीच कणखरही असते. त्याचे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. राज्यातील प्रत्येक मावळ्यांना जिजाऊंनी राज्यातील प्रत्येक मावळ्यांना शिवांसारखे मानले होते. म्हणून माँसाहेबांच्या एका शब्दासाठी जीवाला जीव देणारे मावळे या मातीत घडले. परस्त्रीचा आदर करावा राजमाता जिजाऊंनी मावळ्यांना व शिवरायांना सांगितले होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले ते फक्त राजमाता जिजाऊ साहेबांमुळे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की झुकला तख्त दिल्लीचा तुमच्यामुळेच माता जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. धन्यवाद.